मंत्रिमंडळ बैठक आज होती, मात्र ती रद्द करण्यात आली अशी माहिती कळते। आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आणि त्याच्यामुळे ही बैठक रद्द झालेली आहे। मुख्यमंत्री आणि काही मंत्री हे अंत्यविधीसाठी सांगलीतल्या आटपाडीमध्ये जाणार आहेत आणि त्याच्यामुळे बैठक जी आज होणार होती राज्य मंत्रिमंडळाची ती रद्द करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, ते अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी म्हणून आटपाडीला जाणार आहेत आणि त्याच्यामुळे बैठक रद्द झाली आहे। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स घेऊया। अजय, मुख्यमंत्री आणि मंत्री नेमकं कधी आटपाडीला पोहोचतील आणि याबाबतचे आणखी काय तपशील आहेत पुढचे? आपण जर पाहिलं तर आज दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत त्यांच्या पक्षातील जे मंत्री किंवा मग आमदार आणि नेते ते आटपाडीत जातील। आपण जर पाहिलं तर आमदार अनिल बाबर यांच्या दुःखद निधनाची बातमी जी आहे ती सकाळीच आली आणि त्यानंतर आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती रद्द करण्यात आलेली। काही वेळातच जे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत त्यांचे मंत्री आणि नेते जे त्या आटपाडीकडे निघतील। दुपारच्या 12च्या सुमारास जे ते त्या ठिकाणी उपस्थित होतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता त्यांचं निधन ज्यावेळी झालं ते त्यावेळी रुग्णालयात होते, त्यामुळे रुग्णालयात प्रोसेस जी असते, प्रक्रिया, त्या सगळ्या गोष्टी असते त्या संपूर्णतः पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांचं शव जे ते घरी येईल त्यानंतरच मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबतच त्यांचे मंत्री, इतर आमदार आणि शिंदेच्या शिवसेनेचे इतर नेते आहेत त्या ठिकाणी। जी निश्चित अजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।